हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन, दोन्हीकडची कामं ही घड्याळाच्या काट्यावर चालतात. फरक एवढाच आहे की बाहेरच्या कामाचा मोबदला भेटतो आणि घरातली कामं आपोआप होतात. मला काही बोलायचं नाही हे तुम्हाला कळालंच असेल. तर त्याची सुरुवात झाली आहे सकाळी नाश्त्यापासून. नाश्त्यामध्ये मस्त रताळ्याची खीर बनवली होती आणि बाल्कनीमध्ये छान असं ऊन पडलं होतं. मग थोडीशी बाजरी सुकवली आणि काही लाल मिरच्या होत्या, प्लस माझ्याकडे ना कारल्याच्या बिया होत्या, त्या पण सुकवल्या. त्यानंतर थोडे चणे भिजवले, गरम पाण्यात भिजवलेत का ते पुढे सांगते. त्यानंतर शिवांशने आणि मी जेवण केलं. जेवणामध्ये मस्त शेपूची भाजी, चपाती आणि थोडंसं सलाद होतं. जेवण तर पोटभर झालं होतं. मग ते आता जिरवायचं कसं, तर हे असं हा सगळा पसारा शिवांशने घातला होता. दिवसभर त्याचे हात बंद नसतात पसारा घालायला आणि माझे बंद नसतात पसारा उचलायला. त्याचा सगळा पसारा आवरून घेतला. त्यानंतर घरामध्ये छान असा झाडू मारला आणि जी काही जेवणाची भांडी होती दुपारची ती स्वच्छ घासून ठेवली. त्यानंतर शिवांशला पहिलं झोपवलं आणि सकाळी जी बाजरी वाळत घातली होती तिचं दळण करायला घेतलं. दळण वगैरे झालं आणि त्यानंतर बाल्कनी स्वच्छ धुवून काढली. धुतल्यावरती ना खरंच खूप छान वाटतं. आता तर हे सकाळी चणे मी गरम पाण्यात भिजवले होते कारण मला संध्याकाळी त्याचा प्रसाद घेऊन जायचा आहे देवीच्या इथे. लवकर भिजतील म्हणून गरम पाण्यामध्ये घातले होते. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतला आणि चणे उकडवून घेतले. शिवांचं बघता इकडे कसं भाकरी थापायचं चालू होतं. त्याचा प्रसाद बनवून तयार होता आणि आजचा रंग होता पिवळा. शिवांशलाही छान तयार केलं. खरं तर माझा साडी नेसण्याचा प्लॅन होता पण वेळ झाला होता, मग पटकन ड्रेस वेअर केला. लग्न अगोदर 2-2, 3-3 तास नटण्यामध्ये घालवणारे आपण लग्न झाल्यानंतर मुलं झाली की कम्फर्टेबल फील व्हावं म्हणून तयार होणारे आपण हाही प्रवास काही वेगळाच आहे नाही का. देवीची आरती केली आणि छान असा गरबा खेळला. तर असा होता आजचा दिवस. भेटून